असा मऊ व लुसलुशीत उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, रवा, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, 1 वाटी पाणी, हळद व चवीनुसार मीठ आणि तेल. तर सर्वात प्रथम एका कढईत तेल घेऊया. तो मी एका साईडला एका भांड्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे. कारण गरम पाणी ना, उपमा भाजलेला असेल ना, त्यात गरम पाणी घालायचं आहे. तेल चांगलं तडतडल्यावर त्यामध्ये राई, जिरे, डाळी घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे, कढीपत्ता व मिरची पण ॲड केली आहे. आता आपण मिश्रण ढवळून घेऊयात. त्याच्यामध्ये कांदा घालते आहे. कांदा चांगला परतवून घेऊया. कांदा चांगला लाल गुलाबी होईपर्यंत त्याला परतवून घेऊया. आता कांदा चांगला भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये भाजलेला रवा घालूया. चांगलं ढवळून घेऊया. यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. रवा चांगला ढवळून झाल्यावर त्याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं ना, ते घालून घेऊया. वरून साधारण 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया. अशा प्रकारे आपला छान लुसलुशीत मऊसूत असा उपमा तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला ही उपम्याची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच अजून कोणत्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हव्या असतील तर मला कमेंट करा. बाय.